नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रहो, काही दिवसांपूर्वी चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या आनंददायी बगळे या पुस्तकाचा मी आपल्याला परिचय करून दिला होता. त्या पुस्तकामध्ये कानारी पक्षाविषयी सरांनी अतिशय रोचक, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. त्या लेखाचा आज आपण अभ्यास करू. कानारी अर्थात मलबार पाईड हॉर्नबिल. कानारी परिचित आहे तो त्याच्या घरट्याच्या अभिनव वैशिष्ट्यामुळे. विणीचा काळ येताच मादी उंच वृक्षाच्या ढोलीत स्थानापन्न होऊन स्वतःची विष्ठा व पिसे यांच्या सहाय्याने घरट्याचे दार बंद करू लागते. या कामी चोचीचा थापीसारखा उपयोग होतो. या कार्यात तिला नराचेही थोडे बहुत सहाय्य होत असले तरी देखील स्वतःचे घर उभारण्यास तीच जबाबदार असते. घरट्याला दिलेले हे विष्ठा, पिसे, माती यांच्या मिश्रणाचे अस्तर सिमेंटच्या गिलाव्या इतके मजबूत असते. मादीला व पिलांना भरविण्याकरिता चोच जाण्या इतके छिद्र त्या घरट्याला ठेवलेले असते. अशा रीतीने खोप्याचे दार बंद होताच ढोलीत सारा अंधार. खेड्यातील एखाद्या बाळंतिणीची खोलीत जणू. पिले 2 ते 3 आठवड्यांची होईपर्यंत तो त्यांना व मादीला चारा भरवितो. त्यानंतर मादी घरट्याचे अस्तर फोडून बाहेर येते. या काळात ती मोठी धष्टपुष्ट व सुखासीन झालेली दिसते. नराची मात्र त्यांच्या या भरण पोषणामुळे हाडाची काडे झालेली दिसतात. पिलांना भरविण्याकरिता ती त्याला आता सहाय्य करू लागते. ती बाहेर पडताच घरट्याचे आवरण पूर्वीप्रमाणे बंद केले जाते. कानारी पक्षाचे हे घरटे पक्षीशास्त्रज्ञांनाही अद्यापी न उलगडलेले कोडे आहे. अशा त्यांच्या आगळ्या सवयीचा उगम कशात आहे हे सांगणे मोठे कठीण. केवळ मादी व पिलांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना असावी असे जर गृहीत धरावे तर मादीची शिंगांसारखी अणुकुचीदार चोच कुठल्याही हिंस्र पक्ष्यांना भीतीने दूर ठेवण्यास समर्थ आहे. परंतु तिचा स्वभाव मुळी अवखळ असतो. सैरावैरा उडणे, उगीचच भटकणे तिला फार आवडते. नवऱ्याकडून वेळोवेळी मिळालेल्या ताकिदीनंतरही तिच्या चंचल स्वभावाला आवर घालणे कठीण जाते. जंगलातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाबरोबर ती कावरीबावरी होते. अरण्यात दिसणाऱ्या प्रत्येक दृश्याबद्दल तिला जिज्ञासा. परंतु या पक्षीकुळाचे सातत्य तर टिकले पाहिजे ना. अशा वेळी व्यक्तीपेक्षा कुल श्रेष्ठ समजले जाते. याकरिता कुठल्याही त्यागाची त्यांची तयारी असते. या जाणीवेबरोबर स्वतःनेच निर्माण केलेल्या बंदिवासामध्ये ती राहते. हा तिचा आत्मसंयम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. ज्यावेळी मादी नुकतीच बंद घरट्यात बसून राहते त्यावेळी कुणी नराला मारले तर पुढे मादीचे व पिलांचे काय होत असावे अशा प्रकारे कुणी निरीक्षण केल्याचे ऐकिवात नाही. जर नर तिला चारा भरविण्यास येईनासा झाला तर तिचे काय होत असावे की त्या घरट्याचा बंद दरवाजा फोडून स्वतः स्वीकारलेल्या बंदिवासाचा ती अंत करीत असावी. किंवा एखाद्या स्वर किन्नरीच्या आर्त अद्भुत स्वरासारखा आवाज काढून सहचरी न मिळालेल्या एखाद्या चुकल्या माकल्या भटकणाऱ्या नराचे लक्ष तर वेधून घेत नसावी. असे अनेक यक्ष प्रश्न या पक्षासंबंधी मनामध्ये उभे राहतात. कानारी पक्षाचे ध्यान म्हणजे पक्ष्यांचे मूर्तिमंत व्यंगचित्र वाटते. निसर्गाचा तो एक मुक्त छंद आहे. हास्यजनक विदूषक आहे. कानारी 3 फूट लांबीचा असतो. चोच मात्र 9 इंच लांबीची असते. त्यावर भली मोठी टोपीसारखी दिसणारी टेंगळे असतात. त्याच्या शिरस्त्राणाचा त्याला काय उपयोग होत असावा? त्याचा शॉक ॲब्सॉर्बर सारखा उपयोग होत असावा असे म्हणतात. हे शिरस्त्राण आतून पोकळ व वजनाने हलके असते. त्यांच्या या विदूषकी रूपाला साजेल असा त्यांचा बदसूर असा आवाज आहे. त्यांना मुलायम पिसे नसतात. उडताना आकाशातील एखाद्या वेगवान बाणाप्रमाणे त्यांच्या खरबरीत पंखांचा विलक्षण असा आवाज होतो. त्यांच्या कर्कश आवाजाने ते मैलभर दूर असतानाच आपलं लक्ष वेधतात. अगदी झिंगल्यागत तोल गेल्याप्रमाणे ते झाडाच्या फांद्यांवर येऊन आदळतात. फांदीवर बसण्याची ही त्यांची अभिनव तऱ्हा असावी. फांदीला घट्ट धरून डोळ्यांच्या पापण्या मारीत ते माकडाकडे पाहू लागतात. त्यांच्या बाबतीत आणखीन एक आश्चर्य म्हणजे पक्ष्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांना केस नसतात. परंतु कानारीला मात्र विधात्याने ते दिले आहेत.
फांद्या पानांतून खेकड्यागत उड्या मारीत ते झाडावर फळे चोचीने अलगद टिपत असतात. नंतर मात्र मान मागे झुकावून ती फळे गिळतात. प्रत्येक घासाबरोबर ते उकिडवे बसून माकडासारखे अगदी डोळ्यात प्राण आणून पापड्या मारीत टकामका पाहत राहतात. माकडे या विदूषकाकडे दुर्लक्ष करून मुकाट्याने चरत असतात. माकडे आणि कानारी यांच्या सहचार्याबद्दल अजून अभ्यास व्हायला हवा. जंगलात जिथे माकडांचा समूह चरत असेल तिथे हे कानारी आपले हजरच असतात. ती मरकटे आणि हे विदूषक त्यांच्याकडे पाहून जंगलात मोठी करमणूक होते. चिपळूणहून गुहागरला जाताना निळ्या आकाशात उडणाऱ्या या पक्ष्यांच्या थव्यांनी माझे लक्ष वेधले. ते विशिष्ट प्रकारे उडत होते. 2-3दा पंखांची वेगाने उघडझाप करीत होते. एखाद्या शिडाप्रमाणे निस्तब्धपणे पंख पसरून ते आकाशाच्या समुद्रात जणू हेलकावे खात संचार करू लागल्यासारखे वाटत होते. कोकणात या पक्षाला गरुडही म्हणतात. मला वाटतं हे नाव त्याच्या मोठ्या आकारामुळे त्याला प्राप्त झालं असावं. कोकणात गेलात की या गरुड पक्षाच्या अनेक दंतकथा तिथली वृद्ध मंडळी ऐकवतील. त्यांच्या आकाराबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल. कोकणात कवंटळाचे वेल विपुल प्रमाणात दिसतात. या वेलीवर फळं येतात. त्यांचा रंग प्रथम हिरवा असतो, नंतर ती पिकली म्हणजे त्यांचा रंग सुशोभित असा तांबडा होतो. हे फळ फारच कडू असतं. गणेश चतुर्थीत ही फळं देवापुढे टांगून ठेवली जातात, तेव्हा त्यास अमृत फळ म्हणतात. ही अमृताची फळे कानारी मात्र अतिशय आवडीने खातात. वाडीतील फणसाचे गर व पडवळही ते खात असल्याचे आढळून येतं. जंगलातून राहणारे वृद्ध आदिवासी सांगतात की पूर्वी अशा प्रकारचे पक्षी खोऱ्यातील वनातून वर्षभर दिसून यायचे. हिवाळ्यात तर ते मोठ्या प्रमाणात उडताना दिसत असत. रत्नागिरी जिल्ह्यातून ते आता उत्तरोत्तर कमी 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 होत आहेत. इथली बहुतेक जंगलं इनामी जहागिरीची. कानारी जुन्या मोठ्या वृक्षांच्या ढोलीमध्ये उंच ठिकाणी घरटे बांधतात. असे आढळून आले आहे की हे पक्षी पिढ्यानपिढ्या प्रशांत खोऱ्यातील एकाच वृक्षावर घरटी करतात. झाडे तोडण्याबद्दलचे नियम अटी शिथिल असल्यामुळे अशा जंगलातील हे पुरातन महावृक्ष तोडले जातात. इतरत्र राखीव जंगलातील झाडांची तोड आदिवासी शेतासाठी करीत आहेतच. ही तोड खोऱ्यातूनच जास्त प्रमाणात दिसून येते. तसेच राखीव कुपातील झाडांची तोडीसाठी गणना करताना जून पोकळ वृक्षांची या दृष्टीने पाहणी होऊन ती राखली जावीत, नाहीतर या पक्षाला नामशेष होण्याला फारसा अवधी लागणार नाही. ईश्वराने दिलेल्या एका मोठ्या सजीव कलाकृतीला आपण कायमचे मुकू. कानारी व त्याच्या पिलांची मोठ्या प्रमाणात निर्दयपणे कत्तल केली जाते. त्यांच्या मांसामध्ये औषधी गुणधर्म आहेत असं म्हटलं जातं. स्त्रियांच्या प्रसूती वेदनांवर त्यांचा काढा रामबाण उपाय असल्याचे म्हटले जाते. पिलांसह संपूर्ण पक्षाचा काढा करून ते प्यायला देतात व त्या पाण्याने बाळंतिणीस आंघोळ घालतात. लॉरेन्स वॅन्डर पोस्ट या आफ्रिकेतील प्रवाशाचे वचन मला आठवतं. तो द हार्ट ऑफ हंटर या ग्रंथामध्ये लिहितो, व्हॉट अ पर्सन इट्स सो इन सेन्स ही बिकम्स. माणूस जो खातो त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो. कानारीच्या गूढ प्रजनन आचरणात त्याचे अनिष्ट मूळ असावे. या पक्षाची आणखीन एका कारणास्तव हत्या केली जाते, ते म्हणजे शिंगांसारख्या त्याच्या चोचीवर अतिशय नाजूक सूक्ष्म नक्षी कोरता येते. हस्तिदंतांपेक्षाही त्याला अधिक किंमत मिळते. त्याची निर्यात जावा, सुमात्रा व ब्रह्मदेशामध्ये फार पूर्वी केली जात असे. तेथे या चोचींपासून कलाकुसरीच्या वस्तू परंपरेनुसार अजूनही केल्या जातात. रामायणात वाद्रिनस अर्थात हॉर्नबिल या पक्षाचा उल्लेख मेजवानीतील भोज्य पदार्थामध्ये केला आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणात या पक्ष्यांची लक्षणे सांगितली आहेत. गळा काळा, डोके तांबडे व पंख पांढरे तो वाद्रिनस. चोच व 2 कान पाणी पिताना पाण्याला लागतात अर्थात त्रिपिब. चरक संहितेत त्याला दुंदुभी वाकार अर्थात दुधुआ पक्षी असं म्हटलं आहे. तर मत्स्य पुराणात या पक्षाचा खटवांग म्हणून उल्लेख येतो.
कल्पद्रू कोशामध्ये त्याला अनगंडक म्हटलं आहे आणि ते उचितच वाटतं. सृष्टीज्ञानी प्लिनी त्यास गेंडा पक्षी अर्थात रायनोसेरॉस बर्ड म्हणायचा. मित्रहो, सरांचा हा लेख इथे संपतो. कानारी पक्षाची अतिशय मार्मिक माहिती सरांनी या लेखामध्ये दिली आहे. मनुष्य प्राण्याचा किती क्रूर स्वभाव असू शकतो आणि तो कुठल्या टिपेपर्यंत पोहोचू शकतो याचं उदाहरणही या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थरापर्यंत पोहोचणारी पाशवी वृत्ती माणसांमध्ये आहे. कानारी व त्याच्या पिलांची मोठ्या प्रमाणात निर्दयपणे कत्तल केली जाते. त्यांच्या मांसामध्ये औषधी गुणधर्म आहे असं म्हणत स्त्रियांच्या प्रसूती वेदनांवर रामबाण उपाय असणारा काढा त्यांच्या मांसापासून तयार केला जातो. त्यांच्या पिलांसह संपूर्ण पक्ष्यांचा काढा करून तो प्यायला दिला जातो आणि त्या पाण्याने बाळंतिणीला चक्क अंघोळ घातली जाते. म्हणजे किती हिंस्र प्रकार आहे हा. माणूस हे चक्क विसरून जातं की जी दळभद्री कृत्य या जन्मात केलेली आहेत त्याची वसुली याच जन्मामध्ये होते. या पक्षी जगताचं, या प्राणी जगताचं कौतुक करणं दूर, आधी स्वतःचा स्वार्थ पाहत आपला पुरेपूर फायदा करून घेतो. आधी स्वार्थ नंतर परमार्थ करण्याची सवय आहेच माणसाला अशी. तुम्हा लोकांना या पक्षाविषयी काही माहिती असेल किंवा तुम्हाला आपलं काही मत नोंदवावं असं वाटलं तर मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकातील सुंदरशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.